सध्या सुरू असताना आहे गावदेवी खाटेकर आणि त्यांचा विरोधामध्ये आपण बघत आहोत मोऱ्या लेवन पाडायला टॉस जिंकलेला आहे. गावदेवी खाटेकरना फिल्डिंगचा त्याचा निर्णय, बॅटिंगचं इन्व्हिटेशन मोऱ्या लेवन पाडायला करण्यात आलेला. आघाडीसाठी आर के राजेश खंडागले आणि त्याच्या सोबतीनं के करण खंडागले, रोहितजी चौधरी. आपण लगेचच मुख्य व्यासपीठाची संलग्न व्हायचं लक्ष सुद्धा रोहितजी चौधरी. पहिला चेंडू एक सिंगल, डाव सुरू झालेला आहे मोऱ्या लेवन पाडालेचा. विपुलला आपण बघत आहोत पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना लेग स्टिक मिस केली आहे. इथनं सिग्नल आला वाईटचा, एकदा वाईट होईल एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा करनच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत. पुढे मार्गस्थ झालाय तो 2 या आकड्यावर 2 ऑन बोर्ड. 2 धाव्याच बरोबर दाफलकर. पहिलं सत्र सध्या डावाचं सुरू असताना बॅकफुटवर आले, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक सिंगल सहजतेनं पूर्ण केली जाईल आणि सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोरबोर्ड आपण बघत आहोत 3 या आकड्यावर 3 ऑन बोर्ड. ऑन स्ट्राइक आर के राजेश खंडागले. बॅकफुटवर आले, कट केला कबा पॉइंटच्या डोक्यावरून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, बॉल झाला वेगानं, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार, गुड शॉट. चारणा आपण बघत आहोत. दाफलक सध्या फ्लाय होत असताना भरत असताना मोऱ्या लेवन पाडाले क्रिकेट संघाचं 7 ऑन बोर्ड. 7 धाव्याच बरोबर दाफल कव्हर. विपुल शिंगोळेचं आपण बघत आहोत पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या सुरू असताना ऑन साइडला मिड विकेटला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उचलण्यासाठी थोडा वेळ घेतला, थ्रो देखील थोडा वाईड आलेला, मात्र बॅकअप पाठीमागे करण्यात आलेले. समाधान कडून एक धाव. धावसंख्या दाफलकवरती सिंगल धाब्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत 8 धावा दाफलकवरती 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या दाफलकवरती. स्टील टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे. शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटवर आले, पूल केला ऑन साइडला, फटका लाजवाब आहे. के करण खंडागलेचा तडाखा. 1 बॉस वर दिरोब. दुसरा चौकार विपुल शिंगोलेच्या विरोधात. आपण बघत आहोत 4 धाव्याच्या सोबतीनं 12 ऑन बोर्ड. 12 धावा याच बरोबर दाफल कव्हर. स्टील 1 टू गो. निर्णायक एक चेंडू अजूनही बाकी आहे. तो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा चांगला स्टार्ट या मॅच मध्ये मिळाला टीम मोऱ्या लेवन पाडाले क्रिकेट संघाला. हा ट्रॅकर आडवा बॅट अक्रॉस द लाईन. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक देखना दमदार फटका. समर्पक सुरुवात करण खंडागले कडून. सलगचा दुसरा 4. बघत आहोत विदाउट लॉस 16 धावा त्यांनी उभारलेल्या आहेत आणि स्वप्नवत कामगिरी. ड्रीम अँड आयडियल स्टार्ट इन दिस कंडिशन 40 मोऱ्या लेवन पाडाले. स्कोर आपण बघत आहोत 16 या आकड्यावर. विदाउट लॉस सेकंड ओव्हर षटक दुसरं आणि दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्क वरती फिरकी आक्रमण कॅप्टनने इन्व्हाइट केलं. एक्सपिरियन्स कंटेंडर VK विनायक खाटेकरला सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करता. 3 चेंडू 6 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन राजेश खंडागलेचं. 1 चौकार त्याच्या बॅटमधून. 3 चेंडू 9 धाब्याचं योगदान. 2 चौकारांसोबत के करण खंडागलेचं. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे 16 धाब्याची. दुसरं षटक विनायक खाटेकरे बॉलिंग मार्कवर.
पहिला बॉल लो फुल टॉस होता. पाठीमागे चेंडू निघून झाला. शॉट फान लेगला बॅकअप आलं. चेंडूची उजल फेक होईल एकदम. कडा होते बॅटचे तास कारणास आपण बघत आहोत. हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नव्हते राजेश. कनेक्शन प्रॉपर नव्हतं. एक धाव. धावसंख्या दाफलकरती सिंगल धावेच्या सोबतीनं अंकित झाली ती 17 17 धावा बरोबर दाफलकर. बॅकफुटवर आले पूर करण्याचा प्रयत्न. चांगला लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर बॉलनं घेतलेली अतिरिक्त उचली आणि त्या सोबतीनं त्याला मिळालेलं वळण लाईन रीड करता आली नाही. त्या ठिकाणी साखरेवरती के करण खंडागलेला. आडाबाट स्वीप करण्याचा मानस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बरोबर बॅट्समनचं जे फुटवर्क आहे त्याचा बदलाली आहे ते पाहिलं जातं विके विनायक खाटेकरकडून. आणि फिरकीच्या आक्रमणामध्ये आता त्याला अडकवलेलं आहे. वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यस, लगेच आपण चेक करणार आहोत. वाईट साठी बॅटिंग टीमनं DRA ची मागणी केलेली आहे. थोड्याच वेळेला डिसिजन ऑन स्क्रीन असेल. लक्ष सुद्धा बाकी फिल्डर्स आपण आपल्या जागेवरती पोहोचायचं आहे. फार डिलिव्हरी. डॉट बॉल. दाफलक स्थिर आपण बघत आहोत. 17 धावा दाफलकवरती. विके विनायक कॅटेगरीची इकॉनॉमिकल कामगिरी. ऑप्शनच्या फार बाहेर शफल झाले होते. के करण खंडागले. स्टील 3 मोर डिलिव्हरीज टू गो. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. निर्णायक षटक सध्याच्या घडीला मार्गास असताना हे दुसरं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळतायत. लॉफ्ट केला समोर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध क्षेत्राच्या डीप मधून पोहोचले जरूर. थोडा वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत सहजतेनं आपण बघत आहोत. आता दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण करण्यात आलेली. 2 धावफलक सरकलेले मोरेलेवन पाडाले क्रिकेट संघाचं सध्याच्या घडीला 19 धावा धावफलकावर. 19 ऑन बोर्ड. स्कोर 19 आकडावर. लॉफ्ट केलं समोर. स्ट्रेट बॅटनं डान्सिंग डाऊन द ट्रॅक. वाट अ शॉट. हॉरिझॉन्टल प्ले स्ट्रोक. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. के करण टंगालेच्या बॅट मधून आलाय. जर्सी नंबर 8 आणि त्यानं या बॉल वरती मोहर षटकाराची 6 धावा. बरोबर बॉलची लाईन जज केली आणि तदनंतर बरोबर मिडलिंग करत असताना आक्रमण केलं समोरच्या दिशेने करण खंडागलेनं. 6 धावफलक आपण बघत आहोत. पोहोचलेले 25. 25 धावा याचबरोबर धावफलकावर. स्टील 1 टू गो. एक बॉल अजूनही बाकी आहे. निर्णायक दुसऱ्या षटकाचा. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. आई गौतमी खाटेकर. ऑन बोर्ड. फुल टॉस. फुल टॉल वसूल होईल. स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा तडाखा. क्रॅकिंग अँड पॉवर बॅक हिट फ्रॉम के करण खंडागले. दुसरा षटकार. धावफलकावरती 2 ओव्हरची अंती. टीमची टोटल 31.
विशाल बोईल गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. सुरुवात त्याची शॉट ऑफ गुडलीत न झाली, उकळण्याचा प्रयत्न मिसामिंग. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नव्हते. दुसऱ्या धावेचा कॉल, राजेश खंडगलीची विकेट डोक्यात आणि आता डोक्याची दंडा खतरा तो पत्करला आणि फलंदाज धावबाद झाला. पहिला झटका बसतो बॅटिंग करणाऱ्या मोरे 11 पाडालेला. आई गौदेवी खाटेकर क्रिकेट संघानं पार्टनरशिप ब्रेक करण्यात आलेली आहे. जो आता संघनायक संघ कर्णधार सध्या टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. खलील शेख अर्थातच पापा. 32 धावा दाफलकर. निर्णायक तिसरं षटक विशालचा पहिल्या चेंडूवरती सांघिक शिवेश. बॅकफुटवर आले, ग्लान्स केला, डिलिकेट टच, लॉंग लेगच्या फिल्डरला चेस आहे, डीप मधून तो पोहोचतोय मात्र चेंडू त्याच्या दोन्ही पायामधून फरार झाला. त्याला फसवून चकवून लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. अप्रोच डीप मधील स्कोर लेगच्या क्षेत्ररक्षकाचा आपण बघत आहोत. 4 धावा दाफलक 4 मार्गस्थ झाले. 36 धावा याचबरोबर दाफलकर. स्पीडअप करा फिल्डिंग करणारा संघ आहे गौदेवी खाटेकर. लक्ष सुद्धा 36 धावा दाफलकर. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर वाडा शॉट बॉटम एंडचा अत्यंत सुंदर. बॅटिंग सुरू झाली आहे आणि दबाव दडपण आता पूर्णपणे गोलंदाज त्या ठिकाणी विशाल भोईरवर. स्कोर आपण बघत आहोत. साना फ्लाय झाला 42. मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगल्या रन्स बनतात. याचं कारण आहे स्किल चांगलं आहे. बॅटिंग करत असताना ऍज अ बॅटर जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता स्पेशली फर्स्ट इनिंग मध्ये तुमची धावसंख्या सुरक्षित नसेल. जितक्या जास्त धावा तुम्ही बनाल तितकी विजयाची गॅरंटी मात्र तुमच्या टीमला असते आणि तोच प्रयत्न जसं मागच्या मॅच मध्ये पराग वॉरियर्स बालक न केला सध्या सुरू आहे मोरे 11 पाडालेचा. धावफलक 42 42. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून थोडी मिस्टेक जरूर झाली मात्र फायनली स्वतःला बॅकअप केलं. लगेचच सावरलेलं विके विनायक खाटेकर यांना डॉट बॉल कानमंत्र दिला होता इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकांना. वायडिश मिड ऑफला समाधान आणि इम्प्लिमेंटेशन चांगलं केलं गोलंदाज विशाल भोईरनं. वापसी झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता 42 धावा दाफलकर. चेंडून आतली कडा घेतली, मागे झालाय, थर्ड मॅनला चकवलं क्षेत्र रक्षकाला मात्र आउटफील्डचा आपण बघत आहोत. व्यत्यय आलेला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा कॉल आणि तिसरी धाव देखील आता सहजतेनं झाली आहे पूर्ण. कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट क्विक सिग्नल ऑनफिल्ड अंपायरचा 1 शॉट. सो 2च धावा या चेंडूवरती 8 केल्या जातील आणि तदनंतर सुधारित धावफलक आपण बघत आहोत. दॅट डबल 44 ऑन बोर्ड. 44 धावा याचबरोबर धावफलकावरती. स्टील 1 टू गो. चव्वेचाळीस धावा दाफलकावरती. 44 ऑन बोर्ड. खलील शेखला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. निर्णायक डावाचं हे षटक सध्या सूर्य विशालकडून ज्याच्या वतीनं आतापर्यंत 5 बॉलच्या स्पेलमध्ये 13 धावसंख्या खर्च करण्यात आलेली आहे. के करण खंडागले ऑन स्ट्राईक.
8 चेंडू इंडिव्हिज्युअल 23 धाबेचं चांगलं योगदान के के करण खंडागलेच्या बॅटमधून. ऑन साइडला अक्रॉस द बॅटर बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. हाईट फॅक्टरची विचारणा केली पंचांनी. हाईट फॅक्टर जास्त होता. ओव्हर द एल्बो लेग बायज. एक धावसंख्या दाखल करते आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर. 15.00 धाब्याच्या धावगतीनं आपण बघत आहोत. येस इट इज फ्रॉम बॅट. पंच रिकन्फर्म करतात आणि सिग्नल आता आलेला आहे. बॅटचा स्पर्श होता. 45 धावा दाखल करते. 15.00 धाब्याची धावगती आपण बघत आहोत. सध्या दाखल करते ऑलरेडी 2 सामने जिंकून पराग वॉरियर्स बालुक हा संघ आपण बघत आहोत पुढे सरकलेला आहे. थ्रू द बाय जर्मन पाडगाव हा संघ आता नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल. .45 45 धावा दाखल करते. चला वेळ जास्त घेत आहे गावदेवी खाडेकर. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. लक्ष सुद्धा उभारलेल्या 45 धावा. एक महत्वपूर्ण विकेट गमावली आहे आर के राजेश खंडागलेची. मात्र या मॅच मध्ये बॅटिंग जबरदस्त आपण बघत आहोत. 4 चेंडू 12 धाब्याचं योगदान. खलील शेखचं 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. तर के के करण खंडागलेचं योगदान 9 चेंडू 2 चौकार 2 षटकारांच्या सोबत 266च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं अनबिटन नॉट आउट 24 धाब्याचं. शेवटचं षटक अनिकेत शिंगोले येतोय गोलंदाजीसाठी. चला वेळ जास्त घेतात. लक्ष सुद्धा सामन्याचा रिदम मोमेंटम ब्रेक करू नका. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील ही सूचना आहे. पहिलाच बॉल वेगवान बरोबर मिडलला लेग स्टिक वरून पाठीमागे निघून चालला विकेट किपर कडे. एक डीआरएस तुम्ही गमावलाय करण. आता डीआरएस तुम्हाला मिळणार नाही. डॉटनं स्पेल सुरू झाला. त्या ठिकाणी गोलंदाज अनिकेत शिंगोलेचा चांगला वेग आहे गोलंदाजाकडे आणि वेगानं त्यांना छाप सोडली आहे. पहिल्या चेंडूवरती डॉमिनेट केलं. वेल सेटल करण खंडागलेला. निर्धाव चेंडून त्याचा स्पेल झालाय सुरू. फुलर लेंथ हवं तसं टायमिंग होत नाही. मिल्डिंग होत नाही. एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल करत होते खलील शेख करतातच पापा. मात्र एकाच धाब्यावरती आता रोखला जाईल. विके विनायक खाटेकरेचा बाकाप आलेला आहे. ज्येष्ठ रक्षकाच्या भूमिकेत आहेत. स्कोर आपण बघत आहोत 46. 46 धावा दाखल कवर. खलील शेखला आपण बघत आहोत सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला. .46 ऑन बोर्ड. 46 धावा दाखल कवर एका गड्याच्या मोबदल्यात. बाकफुटवर आले. टॅप करतायत बोलस. बाक ड्राईव्ह. एक सिंगल नॉनस्ट्रायकर एंडला. खरं तर थ्रो यायला होता मात्र बाकअप नव्हतो. त्याच कारणासह अनिकेतनं धीरोदत्त पण आपण बघत होता दाखवलेला एक सिंगल. स्कोर 47-47. हे षटक आतापर्यंत किफायती राहिलंय. लाभदायक राहिलंय फिल्डिंग करणार आहे गावदेवी खाटेकरसाठी. 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत त्या गोलंदाज अनिकेतनं. बॅकफुटवर आले. पूल केला ऑन साइडला. मिडविकेटला टीप मध्ये फिल्डर थोडा दूर आहे. बोल घेतलेला चेंडू उचलण्यासाठी. सेकंडचा कॉल आणि वेगानं ती दुसरी धाव देखील आता पूर्ण करण्यात आलेली आहे. थ्रो थोडा वाईड आला. खराब आला आणि त्याचा फायदा आता घेतलाय तो बॅटिंग करत असताना करण खंडागलेनं. धावफलक 2 पोहोचले पुढे. 49 धावा दाखल करती. या षटकामध्ये हवा तसा वेग हवा तसा धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा सुरे. मात्र मोठा स्ट्रोक खेळण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना आता यश आलेलं नाही. याचं कारण आहे नियंत्रित गोलंदाजी. वेगावरती स्वार होऊन अचूकतेवरती गोलंदाजी ती गोलंदाज अनिकेत शिंगोलेकडून. स्टील 2 गो. फुलर लेन ड्राईव्ह केला. ऑन साइडला काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक त्यांना चकवून चेंडू मागे चालला. बाकअप आलेला स्कोर लेग वरून. दुसरी धाव पूर्ण झाली. तिसऱ्या धाब्याचा कॉल होता खलीलचा.
मात्र सहजतेनं आपण बघत होता दादा 2 धावा पूर्ण झाल्यात. अंडर फ्लडलाईट क्रिकेट थोडं डिफिकल्ट असतं ग्राउंड फिल्डिंग जेव्हा तुम्ही करत असता, स्पेशली डीप मध्ये अशा पद्धतीनं मिस्टेक नेहमीच होत असतात. धावफलक 2 पोहोचले. 51 51 धावा धावफलकावरती. अर्धशतक पूर्ण. टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट. सांघिक अर्धशतक धावफलकावरती नोंदवलंय मोरे 11 पाडालेनं. ऑन साइडला फटका फसला मिस टायमिंग. लॉंग ऑनला क्षेत्र रक्षक ज्यानं पकडलाय जेल देवा होते त्या ठिकाणी आणि मैदानावरती आपण बघत आहोत 52 वर सध्याच्या कडीला दुसरा झटका बसतो मोरे 11 पाडलेला. डाव पहिला संपला. 51 धावा उभारल्या आणि 52 धाब्याचं लक्ष निर्णायक द्वितीय सामन्यामध्ये विजयासाठी आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघासमोर 52 टू विन. आणखीन एक निर्णायक लढत. पराग वॉरियर्स बालूक आणि त्यांना फाईट करेल जर्मन पाडगाव. टॉससाठी रिपोर्टिंग करा दोन्ही संघ. 52 धाब्याचं लक्ष ओपनिंग तर इमिडिएटली पाठव मैदानामध्ये. बॅटिंग करणारा संघ आहे गावदेवी खाटेकर. साठी रिपोर्टिंग करा पराग वॉरियर्स बालूक आणि त्यांच्या विरोधामध्ये जनमान पाडगावचं कॅप्टन. पाडगावचं कॅप्टन उपस्थित आहेत. बालूकचं कॅप्टन आपण देखील पोहोचाल लगेचच. 4 ओव्हरची मॅच. यानंतर होणार आणखीन एक लक्षवेधी सामना प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. राजेश खंडागले गोलंदाजीसाठी 52 धाब्याचं लक्ष. सलामीसाठी आघाडीसाठी सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपण बघत आहोत विके विनायक खाटेकर आणि त्याच्या सोबतीनं अनिकेतला. ही ओपनिंग पेअर या मॅच मध्ये झाली दाखल ऑन पिच. आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघाची नाणेफेकीचा कौल आपण कव्हर करत आहोत. जयमान पाडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघत आहोत पराग वॉरियर्स बालूक. आणखीन एक चांगलं बॅटल आजच्या या तिसऱ्या रजनीमध्ये प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. कैलासजी साबळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. सामना सुरू. द्वितीय सत्र. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंच कन्फर्म करतायत. ऑल द वे इट्स अ क्रॅकिंग अँड कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम विके. षटकार. पहिला बॉलाने काय कॉन्फिडन्स स्टार्ट केलाय. विश्वासवांची प्रशंसनीय कामगिरी आपण बघत आहोत विके विनायक खाटेकरीची. शफल झाले तदनंतर बॉल आता उडवलाय.
दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती दुसरा तडाख आलाय, मात्र पंच कन्फर्म करतायत 1 कन्झर्वेटिव्ह 2 इन अ रो, सलगचा दुसरा षटकार. सुरुवात या मॅच मध्ये केलेली आहे ती विके विनायक खांडेकर यांना रन मशीन आहे आई गावदेवी खांडेकर क्रिकेट संघाची, आणि ती आता रंगात आली. टॉस जिंकला जर्मन पाडगावनं, निर्णय त्यांचा बालकनं टॉस जिंकलेला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय, बॅटिंगचं इन्व्हिटेशन. जर्मन पाडगावला नेक्स्ट मॅच रेडी राहा. सलगचे 2 सिक्सर. स्टेप आउट ऑन डान्सिंग डाउन द ट्रॅक. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी, चौकार. दाफलकर सिंगल धाब्याच्या मदतीने पोहोचले. 15 धाब्याच बरोबर दाफलकर. स्ट्राईक आता रोटेट केलेले विके विनायक खांडेकर यांना अनिकेत चिंगोले त्याच्या सोबत सलामीवीराच्या भूमिकेत. समीकरण आता आपण बघत आहोत त्या मॅच मध्ये. चेंडू 37 सामना खुला केलाय पहिल्या 4 बॉलवरती विके विनायक खांडेकर. 15 धाब्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल योगदान. ऑन स्ट्राईक अनिकेत चिंगोले. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईलने खेळण्यात. बॅकलिपला बरोबर खाली ठेवलं, त्यानंतर वेट ट्रान्सफर केलं. मिसफील्ड झाली लॉंग ऑफच्या फिल्डर करून आणि त्याला बेदून बॉल चाललाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. बॉटमहॅंडचा अत्यंत सुंदर वापर आपण बघत आहोत अनिकेत कडून. बरोबर चेंडूच्या रेषेमध्ये आले, सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला आणि 4 धावा वसूल करतोय पहिल्या चेंडूवरती अनिकेत. इंडिव्हिज्युअल त्याचा अकाउंट ओपन झालेला आहे. डाव आई गावदेवी खाटेकरचा 4 धाबुडे सरकला आहे, तो 19 धावा दाफलकर. कमी गतीने टाकलेला बॉल बाउन्स मिळाला नाही, थोडा खाली राहिला. इस्टँडची समांतर उचली आणि त्याचबरोबर चेंडू चालला मागे. डॉट बॉलची चालली सांगता स्प्रे वायस मागणी केलेली आहे पंचांनी. आपण लगेचच मैदानामध्ये पाठवतो. 19 धावा उभारल्या पहिल्या षटकामध्ये. मावरण्याचं लक्ष आणि पाठलाग जबरदस्त सुरू आहे तो आहे गावदेवी खाटेकरचा. 18 चेंडू 3 षटकाने विजयासाठी आता रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती 11.00 धाब्याची. अर्धा तास 33 धावा आता इथे येणाऱ्या 3 षटकांमध्ये विजयासाठी बनवायच्यात. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बिल्डअप झाली होती. 31 धाब्याची मोरे 11 पाडाले करता आणि आता प्रत्युत्तर देत असताना आपण बघत आहोत. रनचेस करत असताना, धावसंख्येचा पाठलाग करत असताना विदाउट लॉस पहिल्या षटकामध्ये 19 धावा उभारलेल्या आहेत आई गावदेवी खाटेकरनं. 18 चेंडू 33चं समीकरण आता मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेच सेट करा. लक्ष सुद्धा मोरे 11 पाडाले, जास्त वेळ घेऊ नका. अठरा चेंडू 33 हे समीकरण. आजची तिसरी रजनी या क्रीडा स्पर्धेची आपण बघत आहोत. श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि त्या सोबतीनं साई किरण 11 नवापाडा आयोजित दत्तकृपा चषकाचं हे दैदिप्यमान पहिलं पर्व. अठरा 33चं समीकरण थोडं फास्ट केला मोरे 11 पाडाले. करण खंडागले के बॉलिंग मार्कवर, ज्यांना पहिल्या डावामध्ये चांगले योगदान दिलेले विथ बाट. आता त्याच्यावरती जबाबदारी सोपवली निर्णायक दुसऱ्या षटकात कॅप्टन खलील शेखनं.
ऑन स्ट्राईक विके. पहिला बॉल रिव्हर्ससाठी अगोदरचं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. स्विचिटचं अस्त्र बाहेर काढलं. स्ट्रेट बॅटनं चांगल्या पद्धतीनं रन्स येतात विकेच्या बॅटमधून. सो आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न का केला स्विचिटचा मानस आणि त्यावरती पूर्णपणे आपण बघत आहोत अपयश आता त्याला आलेलं आहे. धावफलक स्थिर 19 धावा धावफलकर. 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये आता 33 ची आवश्यकता. स्टेप आउट झाले. समोर उडवला मिसरामिंग लॉंगॉला क्षेत्ररक्षक आणि त्यांना आता हाताचा पिसारा फुलत असताना पकडलाय. सुंदर जेल. याचबरोबर विकेची शॉर्ट बट स्वीट इनिंग संपुष्टात. पहिला झटका आई गावदेवी खाटेकरला. काहीतरी वेगळं करण्यासाठी भाग पडलं गोलंदाज करण खंडागलेलं विके विनायक खांडेकरला आणि त्याच्याकडून झाली मिस्टेक. आणि मोबदला लगेचच मैदानामध्ये मोजलाय तो आहे गावदेवी खाटेकडनं. पहिला धक्का 19 धाब्याची भागीदारी. ज्या भागीदारीची आपण चर्चा करत होतो आता ती ब्रेक करण्यात आलेली आहे. करण खंडागलेला वैयक्तिक पहिले सुयश तर सांगे की पहिली सफलता टीम मुरलीवन पाडाले क्रिकेट संघाकरता. 16 चेंडू 33 हे समीकरण या मॅच मध्ये आता बॅलन्स. ऑन स्ट्राइक न्यू बॅटर विपुल शिंगोले. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ गुडलेंथ विपुलसाठी एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना पाठीमागे चेंडू निघून चालला विकेट किपरकडे. पहिल्या षटकात मागणी गोलंदाजी होती आर के राजेश खंडागलेची. 1 फॉर देवरा कॉल करण्यात आलेला ऑनफिल्ड अंपायर कडून. एका अतिरिक्त उचलेची ताकद त्या ठिकाणी गोलंदाज करण खंडागलेला आता दिलेली आहे. मात्र डॉट चेंडून मॅच मध्ये शिरकाव. पुनरागमन मुरलीवन पाडालेचं. इनसाइड आउट कव्हर्सला उडवला. क्षेत्रशे डीप मध्ये सेट आहेत आणि त्यांना पकडला. आणखीन एक सुंदर झेल सुबक झेल. आणखीन एक झटका बसेल 19 वरती आई गावदेवी खाटेकरला. विपुल शिंगोले देखील स्वस्तात परत आहेत माघारी. आकड्यावरती आपण बघतो 2 फलंदाज आता माघारी परतलेले आहेत. 4 बॉलचा स्पेल टाकलाय करण खंडागलेनं. डॉट विकेट बॅटिंग करत असताना देखील चांगलं योगदान त्याचं पाहिलं होतं. तोच कॉन्फिडन्स आता गोलंदाजी करत असताना त्याच्या कामी लागलेला आहे. चांगली गोलंदाजी वापसी हवी होती मॅच मध्ये. कमबॅक हवं होतं आणि तिथे फार स्ट्रॉंग केलंय मुरलीवन पाडाले क्रिकेट संघासाठी के करण खंडागलेनं. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघतो कुमार खांडेकर के ऑन स्ट्राईक. 14 चेंडू 33 ची आवश्यकता. वेगवान फुलर लेन स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. काय जबरदस्त स्पेल सध्या सुरू आहे. कमबॅक स्पेल सध्या सुरू आहे. रिटर्न स्पेल सुरू आहे. तो के करण खंडागलेचा वेग अचूकता नियंत्रण आणि दिशा. स्टील 1 टू गो. मेडनोर येईल का. स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक आय थिंक टाकलं त्या ठिकाणी के करण खंडागलेने. गोलंदाजी जर एकदा आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. बरोबर ज्या ठिकाणी मोमेंटम शिफ्ट केला होता आई गावदेवी खाटेकरनं आता तो मोमेंटम ब्रेक केला. मेडनोर विथ 2 विकेट मॅच मध्ये वापसी. 12 चेंडू आता समीकरण 33 धावसंख्येचं.
निवडलेला गोलंदाजीसाठी. बायची एक सिंगल, पहिला चेंडू, अतिरिक्त वेग आपण पाहिला. स्वतः कॅप्टन संघनायक निर्णायक तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी खलील शेख धावसंख्या दाखल करते. एका धाब्याच्या मदतीनं आपण बघत आहोत पोहोचलेले ती 20 धाब्याच बरोबर दाखल कवर. चला डगआउट मध्ये चेअर्स अवेलेबल आहेत. आई गावदेव काटेकर संघ वीकेंड जगदीश आपण स्थानापन्न व्हायचं आयोजन समितीच्या वतीनं सूचना आलेली आहे. 11 चेंडू 32 हे समीकरण. पहिला चेंडू बायची सिंगल अनिकेत आणि त्याच्या सोबतीनं कुमारला आपण बघत आहोत. बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अव्यवस्थित संपर्क झाला नाही. बरोबर स्टिकर वरती चेंडू बदलला. एक सिंगल सेकंडचा कॉल, फेक सुंदर आले, बॅकअप चांगलं विकेट किपरचा, सांघिक शिवश मिळतंय. आई गावदेवी खाटेकरला बसतोय 21 वरती. हा तिसरा धक्का. बॅकअप चांगला आलं आणि सांघिक सफलता त्या मॅच मध्ये मिळते. ती टीम मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाला. 21 ला 3 लॉस, 19 ला एकही गडी बाद नव्हता. मात्र 21 ला आता 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. चिंता, टेन्शन आता वाढलेलं आहे आई गावदेवी काटेकर क्रिकेट संघाचं. 10 चेंडू 31 समीकरण. न्यू बॅटर जितू सध्या खेळण्यासाठी स्ट्राकर एंडला. हाफ ट्रॅकल पूल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, चेंडू मागे चालला, क्षेत्ररक्षक फालेगला उपस्थित आहे. थोडी मिस्टेक, चेंडू उचलण्यासाठी अतिरिक्त वेळ घेतला आणि तोपर्यंत 2 धाब्याचा अवधी होता. संधी होती, त्या संधीचं सोनं केलं. 2 धाबा, धावसंख्या 2 सरकले पुढे. 23 धाब्याच बरोबर दाफलकावरती 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये आपण बघत होतो विजयासाठी 29 धाब्याची आवश्यकता. 9 बॉल 29. टाकलेला बॉल अगदी थोडा खाली राहिला, बाउन्सच मिळाला नाही जो अपेक्षित होता. के कुमार खाटेकर आणि त्याच्या अगेन्स्ट आणखीन एक डॉट बॉल सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. जितूला आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक. यस, बेगुर पार्डन, ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत जितूला. 8 चेंडू 29 हे समीकरण. मॅच पूर्णपणे ऑन झालेले मोरे 11 पाडालेसाठी. हे 2 फॉल आता निर्णायक आहेत खाटेकर टीम करता. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, काव कॉर्नरच्या डोक्यावर, काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. जितू आहे गावदेवी खाटेकरचा आणि त्याच्या मॅच मधून सामन्याला कलाटणी देणारा हा महत्वपूर्ण निर्णायक षटकार, इम्पॅक्ट या शस्त्रानं, या षटकाराने या मॅच मध्ये आता जितून टाकलेला आहे. दाफलक आपण बघत आहोत 6 पोहोचलेलं आहे. 29 धावा दाफलकावरती. विजयाचं समीकरण 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 23 धाब्याची आवश्यकता. 7 चेंडू 23 हे समीकरण. सात चेंडू 23 धावा. स्टील 1 to go. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. 10 हवी आहे नॉन स्ट्रायकर एंडला. बॅकअप लेझी आला, त्याच कारणासह ही धाव आता बायच्या स्वरूपात पूर्ण करण्यात आलेले. षटकाची सांगता षटक 3 संपली. 30 धावा दाखल करते. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी अंतिम षटकात आवश्यकता आई गावदेवी खाटेकरला. 22 धाब्याची. 6 चेंडू 22. सहा चेंडू 22 धाब्याचं समीकरण आपण बघत आहोत. टीम मेडल इमिडिएटली बंद करा. टीम मोरे 11 पाडाले लक्ष सुद्धा.
चमत्कार आता करावा लागेल बॅटिंग करणारे आहे गावदेवी खाटेकरला. नेक्स्ट मॅच बॅटिंगसाठी रेडी राहायचं जर्मन पाटगाव आणि त्याचबरोबर पराग वॉरियर्स बालूक आपण देखील फिल्डिंगसाठी सज्ज राहायचं. 6 चेंडू 22 हे समीकरण. निर्णायक 14 षटक, महत्वपूर्ण षटक आणि गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. चौथ्या ओव्हरमध्ये दीपकला 6 चेंडू 22 धावेचं समीकरण. ऑन स्ट्राईक जीतू, याच्या नावामध्ये जीत विजय मात्र पाहिजे तो विजय संपादित करून देईल का या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. 6 बॉल 22. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या उक्तीप्रमाणे आता संयम आणि तदनंतर आक्रमण. परफेक्ट कार्यक्रम, षटकार. सितारा आहे जितू, ज्याची या मॅच मध्ये लक्षवेधी फलंदाजी सध्या सुरू आहे. पहिला बॉल षटकार दीपकच्या विरोधात. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 16 धाब्याची आवश्यकता. धावसंख्या 36. 5 चेंडू 16. हाफ ट्रॅकर पूल केला ऑन साइडला. कन्सिक्युटिव्ह ट्रू इन. सहा चेंडूत 20 धाब्याचं योगदान. 6 चेंडू 22चा सामना, सलगचे 2 सिक्सर आणि या मॅच मध्ये जितून आपल्या नावाची दखल घेण्यासाठी आता भाग पाडलेले आहे ते उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना. तिसऱ्या रजनीमध्ये हा दमदार सामना सध्या सुरू आहे. रंजस सुरू आहे. गावदेवी खाटेकरचं 52 धाब्याचं 6-22 समीकरण. 2 चेंडू 2 षटकार आले. 4 चेंडू समीकरण आता थोडं सोपं सोयीस्कर सुलभ झालंय. आवश्यकता 10 धाब्याची. अनस्टॉपेबल जितूचा तडाखा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. त्यानं केली आहे लाजवाब बॅटिंग. 4 चेंडू 10. 4 बॉल 10 धाब्याची आवश्यकता. दबाव दडपण पूर्णपणे बॉलर दीपकवर. सामना होता कुठे आणि सामना सध्या आलाय कुठे. 4 चेंडू 10 ची आवश्यकता. ऑन साइडला फटका. टायमिंग व्यवस्थित जुळलंय का प्रश्न उपस्थित होता आणि बॉल फिनिश होत नाहीये. तर ते शेवटी प्राइज विकेट, मॅचची महत्वपूर्ण विकेट. जितू अपसेट झालाय, तो माघारी परतलाय. बॅटिंग त्यांना जबरदस्त केली परंतु सामना त्याला फिनिश करता आला नाही. हा निर्णायक धक्का आई गावदेवी खाटेकरला. त्या ठिकाणी बॅटर जितून जबरदस्त फलंदाजी त्याची उभरता सितारा आई गावदेवी खाटेकरचा. प्रेक्षकांची मनं त्यानं जिंकलेली आहेत मात्र सामना कोण जिंकेल हे अजूनही अनुत्तरित आहे. सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद गुलदस्त्यामध्ये. 3 चेंडू आता समीकरण 10 धाब्याचं. देवा आता मैदानामध्ये. देवाला देवाचा दावा करायची आता काही गरज नाही कारण जे काय आहे ते आता त्याच्या हातामध्ये स्वतःच्या कर्तृत्वामध्ये त्याला आता विश्वास दाखवावा लागेल. 3 चेंडू 10 ची आवश्यकता. बॅकफुटवर आले, समोर पंच केला. काऊ कॉर्नरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते. 1 सिंगल सेकंडचा कॉल आहे आणि वेगानं देवा आता स्ट्रायकरला परतलेला आहे. 2 धावा आल्या. धावसंख्या 2 सरकली पुढे. 44. 44 धावा याचबरोबर दाफलकरवरती 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 8 धाब्याची आवश्यकता. हा बॉल आता फार इम्पॉर्टंट आहे फोल्डिंग करणाऱ्या मोर 11 पाडाले क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. 2 चेंडू 8. कंपल्सरी चेसचा रूल आहे या टुर्नामेंटचा. सो विजयासाठी 2 चेंडू 8 आता बनवाव्याच लागतील. मॅच अजूनही ऑन आहे. संधीतनं दोन्ही टीमला क्वालिटी क्रिकेट जो संघ आता साकारेल डेफिनेटली टीमचा विजय या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडू 8 धावा. निर्णायक चेंडू.
लाईन इथे पाहावी लागेल. विकेट किपरनं बॉल तर सोडला. वेल लिफ्ट बाय देवा. वाईट +1. एक्स्ट्रा धावा आल्या 2 आणि मॅच मध्ये आता फक्त एक मोठा स्ट्रोक हवाय आई गावदेवी काटेकरला. एका बाजूला पराभव मंजूर नाहीये टीम मोरे 11 पाडायला, तर दुसऱ्या बाजूला जिंकणं जरूर आहे. जिंकणं गरजेचं आहे. आई गावदेवी काटेकरला काटेकी टक्कर. क्लॅश ऑफ टायटन सध्या आपण बघत आहोत. दत्तकृपा चषका दिला आजच्या रजनी दिला. पहिला असा हाय व्होल्टेज सामना आहे ज्यामध्ये प्रेक्षकांची रंगत आणि त्यांची दडदड आता वाढली आहे. 2 बॉल आवश्यकता 6 धावेची. 2 बॉल अँड रिक्वायर्ड 6 रन फॉर विक्ट्री. 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. एक मोठा स्ट्रोक आता विजयासाठी हवा आहे. तो बॅटिंग करणाऱ्या टीम आई गावदेवी काटेकरला. सॅकर एंडला आपण बघत आहोत अनिकेतला. 2 चेंडू 6. दोन बॉल मध्ये विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. धडधड आता वाढली आहे. कालदाचे टोके चुकतायत दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचे. प्रेक्षकांच्या देखील मेंदूला सुन्न करून टाकणारा सामना. 2 चेंडू 6. लाईन इथे पाहावी लागेल. 1 मोर वाईड. खऱ्या अर्थानं हा दबाव आहे. दडपण जे बनवलंय जितूच्या 2 षटकारांनी. धावफलक एक्स्ट्रा एका धाब्याच्या मदतीने पोहोचले. 47. 47 धावा धावफलकावरती. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता आवश्यकता 5 धाब्याची. 2-8 चा सामना होता. वाईड +1 एक्स्ट्रा 2 आल्या. त्यानंतर देखील आला वाईड. नियंत्रण नाहीये गोलंदाजाचं. आउटसाइड ऑफ स्टंप अगदी गाडल्यांच्या बाहेर पिचिंग आपण बघत आहोत. एक्स्ट्रा धाब्याची बरसात उदलन सध्या सुरू आहे. धावफलक एक्स्ट्रा धाब्यानं बघत आहोत. 47-47. कसे काही होणार परंतु धावा येणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण आहे आई गावदेवी काटेकरसाठी. 2 चेंडू 5. 2 चेंडू 5. फुल टॉस. त्याला केला स्विंग. जजमेंट स्कोरलेगचा फिल्डरचं झालं मिस. एक सिंगल झाली पूर्ण. सेकंडचा कॉल आहे. देवा नॉस्ट्राकर यांना वेगानं परतलेला आहे. 2 धावा सहजतेनं पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत. 49. एक बॉल आता आवश्यकता 3 धावेची. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 3 धावा पूर्ण करणं थोडं डिफिकल्ट आहे. सो हा बॉल आता फार निर्णायक आहे. 1 चेंडू 3. दोन्ही टीमनं या अगोदर काय केलं, काय कमावलं, काय गमावलं याबाबत आता चर्चा करून काहीच फायदा नाही आणि त्याला अर्थही नाही. कारण एक बॉल आता आवश्यकता आहे 3 धाब्याची. फिल्डिंग लगेच सेट करा. चला बाट चेंज करायचे. यस, पंचांनी परवानगी दिलेली आहे. जा आपण नेक्स्ट मॅच साठी जनमान पाडगाव संघ सज्ज झालेला आहे. भरपूर विश्राम त्यांनी केलेला आहे. मात्र समोर तगडं आव्हान आहे. पराग वॉरियर्स बालुक सहित देखील विसरून चाला नाही. चांगलं बाटल रंगील, चांगली लढत असेल जनमान पाडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये पराग वॉरियर्स बालुकच्या दरम्यान. 49 धावा धावफलकावर. एक बॉल. अंतिम अखेरचा चेंडू आणि ज्यावरती विजयासाठी आवश्यकता 3 धाब्याची. चला मोमेंटम ब्रेक करतायत. लक्ष सुद्धा लॉस तुमचाच आहे गावदेवी खाटेकर. 1 बॉल 3. हु विल ओन द मॅच. सामना जिंकेल कोण. मोरे 11 पाडाले की आई गावदेवी खाटेकर. गोलंदाज दीपक की सॅकरेडला फलंदाज अनिकेत. कुठल्या टीमचा विजयाचा झेंडा या मॅच मध्ये आता रोवला जाईल. कुठला संघ अभिमानाने दाखल होईल क्वार्टर फायनल मध्ये. प्रश्न भरपूर सारे आहेत मात्र उत्तर अजूनही अनुत्तरित. 1 चेंडू 3 धाब्याची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 3. 1 बॉल 3. लाईन इथे पाहावी लागेल. एक सिंगल झाली पूर्ण आणि त्या ठिकाणी वाईडचा सिंगल. येस, बॅटर रनआउट आहे वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा. धावफलक 50 वरती आणि एक्स्ट्रा धावा आता टेन्शन वाढवत आहेत मोरे 11 पाडाल्याचं. कारण एक्स्ट्रा धाव 4थी आता या षटकामध्ये खर्च करण्यात आलेले. 1 चेंडू 2. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत देवाला. नॉस्ट्राकर यांना विशाल भोईर. 1 चेंडू 2 धावा. नाट्यमय क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. सामन्यानं वळण घेतलेलं आहे. मात्र पाहायचंय कुठला संघ विजय होऊन क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल आणि पराभवाचा सामना कुठल्या संघाला या निर्णायक सामन्यामध्ये करावे लागेल. कुठल्या संघाचा गाशा गुंडाला जाईल तर कुठल्या संघाच्या गाजावाजा या चेंडू नंतर होईल. 1 बॉल 2.
एक्स्ट्रा 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. वाईड प्लस 1 वाईड अँड देन वाईड प्लस विकेट. 1 बॉल 2. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा मोरेल 11 पाडाले. 1 चेंडू 2 धावा. उत्सुकता आता शिगेला पोहोचलेले. दोन्ही टीमचे समर्थक आता आपल्या पायांवरती उभे राहिलेले आहेत. आणि का उभं राहू नये, प्रेक्षकांचं चांगलं सहकार्य दोन्ही टीमला लाभलेला आपण बघत आहोत. 1 चेंडू विजयासाठी 2 धाब्याची आवश्यकता. 1 बॉल 2 वरती सामना. 2 चेंडू 8चा सामना. तो आता 1 चेंडू आपण बघत आहोत 2 वरती आलेला आहे. 6 चेंडू 22चं समीकरण होतं. सलगचं 2 षटकार जितूने लावले आणि तदनंतर आता एका बॉल मध्ये आवश्यकता 2 धावेची. 1 चेंडू 2. स्ट्रायकर एंडला देवा. बॉलर तयार दीपक. ओ रिव्हर्स अटेम्प्ट. स्विचिटचं अस्त्र बाहेर काढलं. 1 सिंगल पूर्ण. चांगली फाईट दिली त्यासाठी आपण देऊयात आई गावदेवी खाटेकरला. एकोणतीस धाब्याची दुवादारी केली आणि निर्णायक द्वितीय सत्रात ज्यानं मेडन ओव्हर निर्धाव षटक टाळलं स्पर्धेचं पहिलं आणि 2 विकेट महत्वपूर्ण त्यांना कॅरी केल्या तो के करण खंडागले ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. के करण खंडागलेला सागरजी गुडे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण